बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आमचे नेते जयंत पाटील हेच आहेत। मला 2 वेळा जिल्हा बँकेची संधी त्यांच्यामुळेच मिळाली। भविष्यात सुद्धा आमदारकीचा राष्ट्रवादी पक्षाचा प्रबळ दावेदार मीच असणार आहे, असं वक्तव्य बाळासाहेब होनमोरे यांनी केलं। जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब यांच्याकडून मला अपेक्षा आहेत, तसेच राष्ट्रवादीकडून मला उमेदवारी मिळेल याची खात्री आहे। जयंत पाटील साहेब व आमचे नेते मनोजबाबा शिंदे हे जो निर्णय घेतील मला मान्य असेल व आघाडीचा उमेदवार जो असेल, पाटील यांचा आदेश येईल त्यांच्या आदेशाचे मी पालन करेन, असं होनमोरे म्हणाले। माझा निर्णय जयंत पाटील साहेब यांच्यावर अवलंबून असेल, असं वक्तव्य बाळासाहेब होनमोरे यांनी केलं। यावेळी त्यांनी पालकमंत्री खाडे यांच्या झालेल्या विकास कामाबाबतही गंभीर आरोप केलेत। क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज रोड यासारख्या अनेक विषयांवर मुद्देसूद व आक्रमक पद्धतीने त्यांनी आपलं मत व्यक्त केलं। तसंच या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत। आम्ही एकाच मंचावर आमने सामने येऊन चर्चा, प्रश्न विचारू, असंही ते म्हणाले। पालकमंत्री पैसे आणले म्हणतात, पण विकास का दिसत नाही? कोणाची घरे भरली? असाही गंभीर आरोप त्यांनी केला। पालकमंत्र्यांनी कोणाचं घर भरलं हे प्रथम तपासावं। कोण छत्री आहे का वडाचे झाड आहे का उडून जाणारा पालापाचोळा आहे ते लवकरच कळेल, असं बाळासाहेब होनमोरे म्हणाले। यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर शिंदे उपस्थित होते। माझे नेते जयंत पाटील साहेबच आहेत आणि आजपर्यंत जिल्हा बँकेमध्ये 2 वेळा जयंत पाटील साहेबांनी संधी दिली। खूप चांगलं काम करण्याची मला संधी दिली आणि भविष्यात सुद्धा आमदारकीचा राष्ट्रवादी पक्षाचा मी प्रबळ दावेदार आहे। मला तिकीट मिळेल याची मला अपेक्षा आहे। राष्ट्रवादीच्या आमचे नेते जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब यांच्या गटातून, म्हणजे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातून मला तिकीट मिळण्याची मला खात्री आहे। आणि समजा मला आमच्या नेत्याने जयंत पाटील साहेबांनी, जे स्थानिक नेते आमचे मनोजबाबा असतील, त्यांनी तिकीट दिल्यानंतर मी निश्चितपणाने विजय होणार याच्यात आम्हाला आघाडीचा उमेदवार मिळेल असेल। पण माझा निर्णय आमचे नेते जयंत पाटील साहेबांच्यावर अवलंबून असणार आहे आणि जयंत पाटील साहेब सांगतील तोच निर्णय मला मांडायचा। हा माझा पहिला महत्त्वाचा आणि जनतेमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता की बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादीचा आहे का तिकडा आहे, इतर दुसऱ्या पक्षामध्ये पण दिसत आहे का माझी निष्ठा जयंत पाटील, हा महत्त्वाचा विषय। माझं त्यांना आव्हान आहे, ठीक आहे तुम्ही रस्त्यासाठी फंड्स आणले, पण तो विकास कुठे गेला? विकास लोळापागला का दिसतोय? विकास सुदृढ का दिसत नाही? विकास जागेवर का दिसत नाही? हा माझा प्रश्न असणार आहे। आणि हा प्रश्न विचारत असताना माझं आमचं धोरण असं केलं आहे, राष्ट्रवादी पक्ष ताकदीनं आम्ही त्यांच्या विरोधात आहे, राजकीय विरोधात आहे, आम्ही काही शत्रू नाही। प्रश्न आम्ही त्यांना विचारणार, त्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावी आणि त्यांनी एखादा आम्हाला प्रश्न विचारला तर आम्ही जाहीर त्यांच्या समोर येऊ, एका स्टेजवर येऊन सुद्धा आम्ही त्यांना उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत। कामामध्ये प्रचंड पैसे आले, पण त्या प्रचंड पैशाची प्रचंड कामं झाली नाही। तर मिरजच्या रोडच्या बाबतीत आणि मिरजच्या विकासाच्या बाबतीत आम्ही जनहित याचिका दाखल करणार स्वतः। आणलेले जो गटोळं लोकांच्यासाठी आणलेलं आमच्या मतदारसंघासाठी आणलेला फंड कुणाच्या हातात दिला आणि कुणाचं घर म्हटलं हे पहिल्यांदा पालकमंत्र्यांनी तपासावं आणि मग विरोधावर त्यांनी दोष घ्यावं। कुणाचं घर पडले जे जाहीर आहे त्यांनी शोध लावा, ते पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे यंत्र नाही, त्यांनी लावावं नसतं। एका व्यक्तीचा विकास म्हणजे मिरज विधानसभा मतदारसंघाचा विकास नाही। मिरज विकास मतदार 3 लाख मतदारांसाठी आलेले पैसे किती लोकांना देतात, किती लोकांचा विकास झाला हे पालकमंत्र्यांनी पहिल्यांदा बघावं। कोणाला म्हणतो पालकमंत्र्यांनी फंड आणले असतील, पण ते फंड कुठे गेले? विकास लोळापागला का दिसतोय? विकास सुदृढ का दिसत नाही? विकास का झालेला दिसत नाही? हा माझा प्रश्न। मी सांगतो पालकमंत्र्यांना माझं आव्हान आहे की छत्री आहे का वडाचं झाड आहे आणि जो आम्ही पारंब्या आहे का नुसतं असं उडून जाणारा पालापाचोळा आहे हे त्यांना लक्षात येईल।